Welcome back once again into the SD tutorial. Today we will be going to see the important questions in the chapter number 1 of embedded system AVR. Chapter number 1 is introducing to the embedded system with the microcontroller. तर विद्यार्थी मित्रांनो हे आपण चॅप्टर 1 खूप अगोदर शिकलो होतो. यामध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहे जसं की डेफिनेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम तुम्हाला विचारलं जातं. लिस्ट द टू एलिमेंट ऑफ अ एम्बेडेड सिस्टीम. नंतर या ठिकाणी IDE काय ICE काय हे विचारलं जातं. what is meant by the emulator and give an example of two simulators emulators नाही simulator म्हणजे काय तुम्हाला विचारते नंतर रिस्क आणि सिस्क लॉंग फॉर्म काय आहे पाइपलाइन काय असते व्हॉट आर द यूज ऑफ अ पाइपलाइन प्रोसेसिंग आर्किटेक्चर कंपाइलर काय आहे नंतर लिस्ट द टू ऍप्लिकेशन ऑफ एम्बेडेड सिस्टीम ब्लॉक डायग्राम ऑफ वॉन न्यूमन आर्किटेक्चर आणि हार्डवेअर आर्किटेक्चर हे तुम्हाला विचारलेलं या ठिकाणी बघायला मिळतंय ठीक आहे तर मुलांनो हे काही बेसिक्स प्रश्न आहे तुम्हाला एक्झामला बघायला मिळतील मग यामध्ये मोठे मोठे प्रश्न काय काय येणार लिस्ट द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ एम्बेडेड सिस्टम अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ टू देम ड्रॉ अँड एक्सप्लेन द बेसिक स्ट्रक्चर ऑफ एम्बेडेड सिस्टम लिस्ट द की कंपोनंट अँड डिझाइन मॅट्रिक्स ऑफ एम्बेडेड अँड एक्सप्लेन एनी वन ऑफ टू व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मायक्रो कंट्रोल मायक्रो प्रोसेसर त्याच्यानंतर आपला आवडतीचा व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन वॉन न्यूमन अँड हार्वर्ड आर्किटेक्चर a difference between the RISC and CISC, write a short note on the pipeline, write a short note on the software development tool कुठले कुठले यूज केले जातात, explain the classification of microcontroller in the detail. तर हे जे सुरुवातीचे पहिले 8 प्रश्न आहेत ते तुम्ही जरा व्यवस्थित करून ठेवा. So I think all of you getting the what are the important topics in the embedded system. Hope so you can getting what kind of the study you want to require. हे जे प्रश्न तुम्हाला दिले आहे त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्ही डायरेक्ट जरी लिहिले आणि ते जरी लर्न केले तरी पण खूप सफिशियंट आहे तुम्हाला आतापर्यंत चॅप्टर 1 चॅप्टर 2 चॅप्टर 3 आणि चॅप्टर 4 याचे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे जसेचे तसे तुम्ही लिहिलेत आणि ते जर तुम्ही एक्झाम पर्यंत लर्न केले तरी पण चालेल तुम्हाला जो पेपर पॅटर्न आहे 35 मार्कांचा त्या 35 पैकी 28 टू 34 पर्यंत मार्क मिळायला काहीच हरकत नाही आहे ठीक आहे जसं तुम्हाला हे क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिले याच्या रिलेटेडच मागे पुढे क्वेश्चन बघायला मिळतील सो फॉर मोर इन्फॉर्मेशन स्टे ट्यून विथ दिस ट्युटोरियल kindly like subscribe this channel thank you so much for getting the more information like subscribe याच्यासाठी का काही जे व्हिडिओज तुम्हाला टाकले जातील ते तुम्हाला ऑटोमॅटिकली पॉपअप मध्ये तुम्हाला दिसतील नेहमी नेहमी तुम्ही व्हॉट्सअप बघायला जसं नाहीये पण युट्यूबला ते तुम्हाला पॉपअप होताना तुमच्या लॉग इनला येताना ते दिसतात ओके थँक्यू सो मच स्टे ट्यून विथ दिस ट्युटोरियल थँक्यू